रंग दे बसंती, चक दे इंडिया या सिनेमांची नावं घेतली की आपल्या डोळ्यासमोर येतो भारताच्या हॉकी टीमचा तोच खास क्लासिक ब्ल्यू लुक. पण 2026च्या FIH हॉकी वर्ल्ड कप मध्ये आपल्याला भारतीय महिला आणि पुरुष टीम आता निळ्या रंगात नाही तर चक्क केशरी रंगाच्या जर्सीमध्ये मैदानात दिसणार आहे. हो, हॉकी इंडियानं हा मोठा निर्णय घेतलेला आहे, पण याच निर्णयावरून आता मोठा वाद सुद्धा सुरू झालेला आहे. भारताचा माजी कर्णधार असलेल्या व्हिरेन रास्किनानं यावर थेट आक्षेप घेतलेला आहे. तर दुसरीकडे राजकीय वर्तुळातून सुद्धा यावर टीका होते. नेमकं प्रकरण काय, सविस्तर सांगतो. नमस्कार, मी सुधीर काकडे, तुम्ही लोकमत पाहताय. थेट मुद्द्यावर जाऊ की जर्सीचा निळा रंग हा केशरी का केलेला आहे, रंग का बदललेला आहे. हॉकी इंडियानं स्पष्ट केलंय की हा निर्णय आवडीनिवडीवरून नाही तर यामागं एक तांत्रिक कारण आहे. आजकाल आंतरराष्ट्रीय हॉकीच्या मॅचेस या ब्ल्यू सिंथेटिक टर्फवर म्हणजेच निळ्या रंगाच्या मैदानावर खेळवल्या जात आहेत. जेव्हा खेळाडू निळी जर्सी घालून त्या मैदानावर खेळायचे तेव्हा ती जर्सी आणि मैदानाचा रंग हे मिसळून जायचे. त्यामुळे मॅच दरम्यान आपल्याच टीमच्या खेळाडूला शोधणं आणि पास देणं हे कठीण जात होतं. खेळाडू आणि कोचेसच्या याच फीडबॅक नंतर दृश्यमानता वाढवण्यासाठी हा भगवा रंग फायनल करण्यात आल्याचं सांगितलेलं आहे. आता भगवाच रंग का निवडला असाही प्रश्न निर्माण होतोय. त्यावर हॉकी इंडियानं म्हटलंय की भगवा रंग हा आपल्या राष्ट्रध्वजाचा एक भाग आहे. तो शौर्य, त्याग आणि राष्ट्रीय अभिमानाचं प्रतीक आहे. जर्सीवर गडद निळ्या रंगाची डिझाईन आहे जी अशोक चक्रापासून प्रेरित आहे आणि दुसरीकडे ती शांततेचं प्रतीक सुद्धा आहे. जर्सीवर मंडला आर्ट आणि सुदर्शन चक्रासारखे ग्राफिक सुद्धा आहेत. तसंच जर्सीवर इंडिया हे नाव एका खास स्टायलिश देवनागरी लिपीत लिहिलं गेलेलं आहे. आणि हो, टीमकडे पांढऱ्या रंगाच्या जर्सीचा सुद्धा ऑप्शन असणार आहे असं सुद्धा सांगितलेलं आहे. पण या निर्णयावर नाराजी व्यक्त केली जाते. भारताचा माजी कर्णधार व्हिरेन रास्किना यानं सोशल मीडियावरून हॉकीच्या या निर्णयाबद्दल आपली नाराजी व्यक्त केलेली आहे. रास्किना म्हणालेत की हॉकी इंडियानं खूप चांगली कामं केली आहेत, पण हा निर्णय क्लेशदायक आहे. निळा रंग ही भारतीय हॉकीची ओळख आणि वारसा आहे. मी वर्षानुवर्षे निळी जर्सी अभिमानानं घातली आहे. चाहत्यांना ही टीमला निळ्या रंगातच पाहायचं आहे. मग या ऑरेंज रंगामागचं लॉजिक काय? त्यांनी फुटबॉलचं उदाहरण दिलं. ते म्हणाले की फुटबॉलमध्ये अर्जेंटिना टीम कधी त्यांची निळी पांढरी जर्सी सोडून ऑरेंज रंग घालेल का? मग भारतीय हॉकी सोबतच असं का, असा प्रश्न सुद्धा त्यांनी विचारलेला आहे. दुसरीकडे काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना जेव्हा पत्रकारांनी विचारलं तेव्हा त्यांनी सुद्धा या निर्णयावर टीका केलेली आहे. सरकारवर टीका करताना त्यांनी म्हटलंय की त्यांनी गणवेश बदलले, शिक्षण धोरणाद्वारे इतिहास बदलण्याचा प्रयत्न केला, पण याबद्दल आपल्या देशातल्या तरुणांचं काय मत आहे हे सर्वांनाच दिसलेलं आहे. जंतर मंतरवर जमलेले तरुण काय म्हणत होते हे तुम्ही सुद्धा ऐकलंय. असं म्हणत प्रियंका गांधी यांनी RSS आणि भाजपवर जोरदार टीका केलेली आहे. एकूणच यावरून वेगवेगळ्या टीका झाल्यानंतर हॉकी इंडियानं आणखी एक माहिती दिली आहे. हॉकी इंडियानं स्पष्ट केलंय की हा निर्णय काही नवा निर्णय नाहीये. 2014च्या वर्ल्ड कप मध्ये सुद्धा भारतीय टीम पिवळ्या जर्सीत खेळली होती, तर 2018च्या वर्ल्ड कप मध्ये सुद्धा टीम स्काय ब्ल्यू रंगात दिसली होती. त्यामुळे गरजेनुसार जर्सीचा रंग बदलण्याचा हा इतिहास भारतीय हॉकीत आधीपासूनच आहे. एकूणच 15 ते 30 ऑगस्ट 2026 दरम्यान नेदरलँड्स आणि बेल्जियम मध्ये होणाऱ्या FIH हॉकी वर्ल्ड कप मध्ये आपल्याला हा नवीन केशरी अवतार आपल्या टीमचा पाहायला मिळणार आहे. हा निर्णय तुम्हाला कसा वाटतोय, त्यावरून निर्माण झालेला हा वाद, याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया काय ते कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि असेच इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही लोकमत पाहत राहा.